सांगली जिल्ह्यातील मसुचीवाडी छेडछाड प्रकरणी अखेर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। इस्लामपूर पोलिसांनी कारवाई केली आहे। बंटी उर्फ रोहित खोत, सागर खोत, अप्पासो बबलेश्वर यांना अटक करण्यात आली आहे। तर प्रमुख आरोपी राजेंद्र पवार फरार आहेत। मसुचीवाडीतल्या 50 ते 60 मुली या बोरगावमध्ये कॉलेजमध्ये जातात। या मुलींना बोरगावमधील काही गावगुंड त्यांची छेडछाड करायचे। या छेडछाडीमुळे या मुलींनी आपलं शिक्षणच बंद केले, तर काही मुली गावगुंडांच्या दहशतीखाली शिक्षण घेत आहेत। या छेडछाडीला कंटाळून मसुचीवाडी ग्रामसभेनं मुलींना बोरगावमधील महाविद्यालयात शिक्षणासाठी न पाठवण्याचा आणि येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव मंजूर करून घेतला आहे। आम्हाला चालत वगैरे यावं लागतं, त्यावेळी बोरगावची मुले टॉन्टिंग करतात, मागून गाडीवरून येऊन पाठीत वगैरे मारतात, केसे वगैरे वडतात, नको त्या प्रकारचे टॉन्टिंग वगैरे करतात। त्या गोष्टीचा खूप त्रास होतो। आमच्या गावातल्या सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे की आपल्या गावातली एकही मुलगी आता बोरगावमध्ये घालायची नाही। आमच्या मुलींना लई त्रास देते ती बोरगावपासून एखाद्या चुकली तर ती चालत खाली आली तर पोरं पाठीमागनं येऊन त्रास देतात। पुरींच्या आडवं गाड्या बिड्या घालते ती आणि बोलतात पुरींना काय पण। या प्रकाराला कंटाळून ग्रामपंचायत पुढे आली। ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या माध्यमातून हे सर्व छेडछाडीच्या प्रकरणाबाबतीचे ठराव केलेले आहेत की बोरगावमधून शाळेतून मुली काढू किंवा बोरगावची पूर्णतः मतदानाचा सुद्धा संबंध ठेवणार नाही। ही जी घटना घडलेली आहे त्याच्या अनुषंगाने निश्चितच आम्ही ह्या गोष्टीचा जे संवेदनशीलपणे विचार करू, कारण महिलांची सुरक्षा हा पोलीस खातं आणि आमचा सर्वांचा प्रथम प्राधान्याचा विषय आहे आणि त्या विषयाने अत्यंत जागरूक राहूनच आम्ही कारवाई करत असतो। या गोष्टीतही आम्ही ती कारवाई करत आहोत। आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया। डीवायएसपी वैशाली शिंदे आपल्या सोबत आहेत। वैशाली ताई, या क्षणापर्यंत नेमकी कुठल्या आरोपींवर काय कारवाई झाली? मसुचीवाडीची जी घटना आहे त्या घटनेची पार्श्वभूमी पाहता तसे तक्रारदार आपल्या समोर आले आणि त्यांनी घटना कथन केली। त्या अनुषंगाने ज्या आरोपींची नावं आपल्याकडे दिलेली आहेत, 4 पैकी 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत। नक्कीच या आरोपींना अटक झाली आहे, पण एका गावात ग्रामसभेनं किंवा संपूर्ण ग्रामपंचायतीत ठराव घालून इथल्या मुली जात नाहीयेत, बहिष्कार टाकला जातोय। मुलींना या आता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण आणि आपलं पोलीस खातं त्यांना कोणता धीर देणार आहात? माझं फक्त मसुचीवाडीच नाहीये, पूर्ण सगळ्या महिला ज्या आहेत, ज्या मुली आहेत, त्यांना एक आव्हान राहील की मुलींनी घाबरू नये, कुठल्याही गोष्टीमध्ये पुढे यावं। कायदा मुलींच्या बाजूचा आहे, पोलीस खातं त्यांच्या पाठीशी आहे। अतिशय संवेदनशीलपणे आम्ही ह्या महिला सुरक्षेचा विचार करत असतो। त्याच्यामुळे कुठलाही गुन्हा आमच्याकडून दडपला जाणार नाहीये किंवा कुठल्याही दबावाखाली कारवाई आमच्याकडून केली जाणार नाहीये। एवढं फक्त आमच्यावरती त्यांनी विश्वास ठेवा आणि समोर यावं आणि ज्यांना शक्य नाहीये त्यांनी गोपनीय पण त्यांची माहिती आम्हाला कळवली होणाऱ्या त्रासाबाबत, तर त्याच्यावर निश्चितच प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतली जाईल, एवढं मी त्यांना सांगू इच्छितो। नक्कीच वैशालीताई, या सगळ्या संदर्भात आम्ही महाराष्ट्रातल्या मसुचीवाडी असेल किंवा गावागावातल्या ज्या मुली असतील ज्या शिक्षणापासून वंचित आहेत त्यांनी सगळ्यांनी, विशेषतः सांगलीतल्यांनी पोलिसांशी संपर्क साधा, पोलीस तुमच्या पाठीशी आहेत, पण शाळेपासून दूर जाऊ नका हे आवाहन करण्यात येत आहे। आणि वैशालीताई, एक महत्त्वाचा प्रश्न, केवळ 4 आरोपींवर या क्षणाला प्राथमिक कारवाई झाली आहे। या प्रकरणात फार मोठी नावं आहेत, फार मोठे गावगुंड आहेत, या सगळ्यांवर कारवाई होईल का, आश्वासन देताय का? असं कोण म्हणतं की केवळ 4च मुलं? जेवढी नावं येतील, जेवढ्या लोकांच्या विरोधात कंप्लेंट येईल तेवढ्याच विरोधात आपण कारवाई करू इच्छितो। क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रोसीड करण्यासाठी स्पेशली कंप्लेंट पाहिजे आपल्याला, दखलपात्र गुन्हा नोंद पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत किंवा तपासामध्ये जे आरोपी निष्पन्न होतील त्या पद्धतीने आपल्याला कारवाई करायची असते ना। आम्ही निश्चितच जे त्याच्यात असतील इन्व्हॉल्व झालेली लोक, जे आमच्या तपासामध्ये निष्पन्न होतील त्यांनाही आम्ही तात्काळ अटक करू। नक्कीच मसुचीवाडी छेडछाड प्रकरणी सांगली पोलिसांनी आता जबाबदारीचं पाऊल उचलले आणि या सगळ्या संदर्भात आरोपींना आता ताब्यात घेण्यास सुरुवात झालेली आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्या सोबत आहेत। रवींद्र, आत्ताच आपण पोलिसांशी बोललो, त्यांच्या म्हणण्यानुसार ही सुरुवात आहे, पण खरंच हे सगळे चेहरे समोर येतील का आणि या सगळ्या मुलींना आता पुन्हा शाळेत जाण्यापासून नेण्यापर्यंत पोलिसांचीच जबाबदारी किती वाढली आहे? मुळात ऋषी, वाळवा तालुका हा सदन तालुका आहे, पुढारलेला तालुका म्हणून ओळखला जातो, क्रांतिकार्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो। मग अशाच तालुक्यामधल्या या मसुचीवाडी गावामध्ये धक्कादायक प्रकार होतो। गेले साधारण 1 वर्षभर हा प्रकार होतो, अनेक तक्रारी होऊन सुद्धा काही कारवाई होत नाही। मात्र ही जेव्हा बातमी माध्यमात येते त्याच्यानंतर कारवाई सुरू होते, त्यामुळे कारवाई कितपत होईल याबाबत शंका उपस्थित केली जाते। मात्र 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, मात्र मुख्य आरोपी अजून सुद्धा फरार आहे, त्यामुळे त्याला अटक करण्यात यावी। आणखी याच्यामध्ये जे कोण असतील
त्यांच्यावर अटक करावी, कारण मुली या दडपणाखाली आहेत. त्यांनी पूर्णपणे शिक्षण बंद केलेलं आहे. त्या मुलींच्या मनात भीती दूर काढणं, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं आणि त्याचबरोबर या आरोपीवर कारवाई करणं हेच महत्वाचं काम आहे. आणि हे फक्त पोलीस प्रशासन असेल. रवींद्र, एकच फक्त महत्वाचा प्रश्न, आत्ताच आम्ही काही वेळापूर्वी डीवायएसपीशी बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात ज्या तक्रारी येतील त्यावर आम्ही कारवाई करू. अशा तक्रारी होत नाही आहेत का मुळात, की ती नावं समोर येत नाहीये? कारण ही पकडलेली 4च नावं समोर दिसत आहेत. नाही, मुळात असा विषय की ज्या मुलं छेडछाड करतात त्या सर्वच मुलं काही ओळखीची नसतात. तर या मुली या दडपणाखाली असतात, ते लगेच तक्रार द्यायला मुली पण तयार होत नाहीत, कारण ते मुळात भीती खाली असतात. मात्र आता या 4घांना पकडल्यानंतर यांचे कोण साथीदार आहेत, हे कुणाच्यावर फिरतात, हे पोलिसांना त्यांच्याकडून माहिती काढणं फार अवघड नाही. पोलिसांनी त्यांचं खाते दाखवत नक्कीच त्यांच्याकडून बाकीची पण नावं निष्पन्न होतील. तक्रारी येण्यापेक्षा जे सापडलेले आहेत त्यांच्याकडून नावं काढणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं हे पोलिसांचं खरं काम आहे. आता नक्कीच या सगळ्या प्रकारानंतर रवींद्र, एकच गोष्ट आज महाराष्ट्र सांगलीकडे बघून विचारतोय की ज्या आर पाटलांनी महाराष्ट्राला संसार घडवावेत म्हणून अतिशय कठोर पावलं उचलली होती, त्याच आर पाटलांच्या सांगलीमध्ये हे घडत असेल तर बाकीचे नेते, बाकीचं प्रशासन काय करतंय, हा प्रश्न फार मोठा आहे. धन्यवाद रवींद्र या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.